सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या झाली आणि त्यानंतर हिंदी न्यूज चॅनलचं म्हणजे त्याचं सगळं इतकं बदलून गेलं, म्हणजे कव्हरेजचं पद्धत बदलली आणि सगळं बदलून ज्या पद्धतीने गेलं आणि जे चॅनल्स ते करत होते त्यांना जेव्हा पहिल्या आठवड्यामध्ये अत्यंत वाह्यात पद्धतीचं रिपोर्टिंग, अत्यंत नंतर जे प्रूव्ह झालं की अत्यंत खोटारडेपणाचं रिपोर्टिंग, पण त्यावेळेला त्यांनी केलं त्याचा त्यांना इतका मोठा फायदा रेटिंगमध्ये झाला. कारण लोकांनी तेच बघितलं, लोकांना तेच बघायचं होतं, लोकांना तसंच बघायला आवडतं, की त्यामुळं बाकीचे जे थोडे सभ्यपणाने आणि म्हणजे स्वतःचा विवेक जागा ठेवून करणारी जे कोणी होते त्यांचा विश्वास ढळून गेला अशा पद्धतीचं काम करण्यावरचा. आणि तेही त्याच पद्धतीनं करायला गेले आणि त्याच्यातून सगळ्या हिंदी चॅनलचा सगळा पोत बदलून गेला. तीच गोष्ट मराठीच्याही बाबतीत झाली. म्हणजे मला तर याबद्दल ना आपण बऱ्याचदा बोलतो, जेव्हा माझा असा एक प्रयत्न होता की साहित्य संमेलनं आपल्याकडे जी होतात, जशी होतात, बरोबर. तर त्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की लोकांना जे लेखक बघायला वाचायला आवडतात तर ते तिथं असतातच असं नाही, ते जातात असंही नाही. तर त्यामुळं आपण चॅनलवरचं संमेलन करावं. ओके. आणि त्याच्यामध्ये सगळे असे उत्तम लेखक आणून आपण ते संमेलन एक दिवसभराचं मराठी भाषा दिनाच्या दिवशी ते करायचं. बरोबर. आम्ही तसं केलं. पहिल्या संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून आम्ही अरुणा ढेरेंची निवड केली. ओके. ज्या दिवशी आम्ही हे केलं त्याच वेळेला श्रीदेवी तिकडं मृत्यू तिचा झाला होता. आणि ते म्हणजे त्याच दिवशी नाही, ऍक्च्युली तो 2 दिवस आधी झाला होता, पण त्याच्यावरून ते सगळं खूप गोष्टी सुरू होत्या आणि मग लोक टबमध्ये घुसून आडवे पडून की ती अशी पडली, हे झालं वगैरे असं सगळं सुरू होतं. आता असं आहे की त्या श्रीदेवी होती, तिचा अकस्मात मृत्यू झाला होता, त्यामुळे त्याच्याबद्दलचं कुतूहल असणं स्वाभाविक आहे. ते 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, 3 दिवस असेल. आमचा हा कार्यक्रम जेव्हा होता तेव्हा खरं तर त्यातलं बरंचसं सगळं संपून गेलं होतं, पण तरी सुद्धा लोक बाकीचे तेच दळण दळत होते. जेव्हा त्या आठवड्याचं रेटिंग आलं तेव्हा एरवीच्या दिवसांमध्ये आमचा परफॉर्मन्स खूप उत्तम होता, पण या दिवसाचा परफॉर्मन्स म्हणजे आम्ही अगदी तळ गाठला होता. बापरे. तर त्याच्यातनं धडा काय की लोकांना असे आपण म्हणजे आपल्याला कितीही वाटलं की लोकांची अभिरुची वाढवली पाहिजे, हे केलं पाहिजे, तरी अशा गोष्टींमध्ये फार बोलायला लोकांना खूप आवडतं पण बघायला आवडत नाही.